सुप्रभात मंडळी, आपला डे 2 सकाळ झाली. आता आम्ही दादाबरोबर चाललो थोडं एक राऊंड मारायला. सकाळ सकाळ आम्ही इकडे भाजीत इकडे मोर बघितला इथे, पण एवढं लांबून दिसणार नाही म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. मस्त असं एकदम रात्री एकदम छान थंडी पडली होती. बॉनफायर केलं आणि आम्ही झोपून गेलो. झोपला मी. तो ब्लॉगचा एंड करणं होतं माझ्याकडून, पण तो झालं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आता आम्ही जो एक राऊंड मारायला चाललो आहोत, एक छोटासा राऊंड मारणार, त्यानंतर परत येऊ, न्याहारी करू आणि मग निघू, असा प्लॅन आहे. तर चला आता आपण निघूया. त्यासोबत जरा फिरून येऊया आणि मग बाकीचं पुढे तुम्हाला दाखवतो काय काय बघणार आहोत आम्ही. छोटेसे ट्रेल करू कदाचित, आणि काय काय असणार आहे तुम्हाला दाखवतो. चला चला, आपण कुठे जाणार आहोत आता? आता आपण चाललोय, आता आपण मंदिरामध्ये चाललोय. तर तिथे जाताना आपल्याला जे बर्ड्स वगैरे दिसतात ते बघत बघत आपण, आणि वातावरण तुम्हाला कळेलच किती क्लिअर आणि क्रिस्प आहे. तर मॉर्निंग साठी म्हणजे इवन देर इज नो टाइम टू वॉक. म्हणजे ह्या गावामध्ये तुला असं काय कोणता टाइम नाही. तुम्ही रात्री निघू शकता, सकाळी निघू शकता, दुपारी निघू शकता. प्रत्येक वेळेला तो इक्वल अमाऊंट मध्येच हे मिळेल, म्हणजे चांगलं वातावरण मिळतं. आता सकाळचं आपण उठलो ना, सकाळचा पक्ष्यांचा एकदम किलबिलाट असतो, नदीचं खळखळ वाहणं पाणी, स्वच्छ रस्ता आणि त्यातून मंदिराचं वगैरे दर्शन, ते पॉझिटिव्ह एनर्जी. आणि तो दिवसाची सुरुवात तुमची मस्त झाली ना, तेव्हा पूर्ण दिवस पण चांगला जातो. बरोबर. येस, आपण आता ट्रेलला जाऊ. येस, बर्ड पण बघू आणि चांगल्या वातावरणाचा अनुभव घेऊ. चल निघूया आपण, आणि जाता जाता दाखवतो तुम्हाला कसं कसं काय काय दिसतंय आम्हाला. ते सकाळी मोर तुम्ही मिस केला. ॲक्च्युली एवढ्या लांबचं दाखवू नसतो शकलो म्हणून मी दाखवलं पण नाही. ठीक आहे, बघूया आपल्याला काय दिसतंय. चला. सप्टेंबर मोस्टली त्या महिन्यामध्ये ते फुलपाखरांनी या झाडावरती हे 50 ते 60 फुलपाखरांनी इथे जन्म घेतलाय. बघा हे दिसतंय, याच्यातून फुलपाखरून निघतंय बघ. इथे आहे, ठीक आहे, इथे आहे. अशी बरी म्हणजे तिकडे पण आहे. परत इथे घरटे होत, 3-4 घरटे तुम्हाला कधी दिसतील माहिती आहे? आता थोड्या दिवसात मे महिन्याच्या टायमिंगला 3-4 घरटे दिसतील. त्याच्यामध्ये अंडी असतात रेड बिसल बुलबुलची. काय बात आहे, एवढ्याच्या झाडावरती एवढ्या. आता हे येतात, आता ते काटे होत असतात ना, म्हणून ते थोडस हे केलं, पण ते परत ग्रो होईल आणि मग त्याच्यात ते हे दिसेल. लिंबाचं आहे ना हे झाड? लिंबू लागत नाही ह्याला, पण आम्ही ठेवलंय, लागत नाही म्हणून तोडलं नाही. बरोबर. मला त्याचा फायदा हा होता की त्याच्यातून वेगवेगळ्या बटरफ्लाईज आपल्याला, म्हणजे कसे, तो कसा छोटा किडा असतो, त्याच्यातून मग तो मोठा किडा बनतो. मग तो एकदा मॅच्युअर झाला की एका जागेवर जाऊन तो स्टिक होतो आणि मग तो पुप्पा तयार करतो, आणि पुप्पा तयार करून झाल्यानंतर मग त्याच्यातून बटरफ्लाय बाहेर निघतो. ते बघायला मिळतं. बटरफ्लाय जो मेलेला हे असतो ना, त्याचं हे पंख आहे त्याचा बटरफ्लायचा. काय भारी ना, जबरदस्त. त्याची काय 7 दिवसांची काहीतरी एक्झॅक्ट मी नाही बघितलं. 7 दिवसांचं त्याची लाईफ असते बटरफ्लायची ना, 3 ते 4 दिवस. हे सुरुवातीची प्रोसेस आहे. ते आता खाईल सगळं, आणि नंतर थोड्या दिवसानंतर तसं एक हे बनेल, मोठा किडा बनेल. आणि तो मॅच्युअर झाला की तो आपली जागा एक सिलेक्ट करेल, तिथे जाऊन तो स्टिक होऊन जाईल, आणि तो आपोआप त्याचं वरचं जे कव्हर असतं ना, ते एकदम असं, ते मगाशी जसं दाखवलं तसं बनेल. त्याच्या आतमध्ये त्याचे पंख, पाय, डोळे आणि हा सगळा हे बनेल. आणि ते जेव्हा ते बघण्याचा जो आनंद असतो ना, की ते फाडतं असं, आणि त्याच्यात थोडंसं बटरफ्लाय फ्लाय होतं. म्हणजे असं कधी कधी समजा मला भेटलं होतं, ते इथून बाहेरून या भिंतीवरती गेलं होतं. त्याला मी काढलं, त्याला डब्यामध्ये भरलं, पाणी ठेवली, त्याला तेव्हा खायची गरज नसते, तो मॅच्युअर होत असतो. बरोबर. आणि त्याच्यातून ते जेव्हा निघताना तेव्हा तो म्हणजे फोटोग्राफी करणारे किंवा व्हिडिओ वगैरे करायचं तर आपण करू शकतो. त्याला आपण काही इजा वगैरे पोचवत नाही, ते डायरेक्टली म्हणजे असतं ते. त्याच्यामधून जेव्हा ते डब्यातून असं बाहेर निघतं बटरफ्लाय, आणि मग त्याला आपण आदर करून टाकायचं. मस्त. काय एवढं मस्त बघायला तो किडा पण मोठा झालेला. हे कंटिन्यू चालू असतं. आता मी 50-60 हे काय माझा असंच अंदाज आहे सांगितलं, पण ते किती असतील त्याचा काय नियम नाही. माझा हे पानं खातो आणि मग नंतर तो पानं खाईल असे इथे काय. हा रे, अजून मोठा झाला. अजून त्याचा हे जे रेड आहे ना, हे अँटीना ओपन वगैरे थोडासा मोठा पाहिजे होता. तुझे समोरचे हे आहेत ना, हे त्याचे 2 अँटीना आहेत ना,
ते रेड बाहेर काढतात असं रेड. म्हणजे रेड म्हणजे नेचर मध्ये डेंजरस. अच्छा, म्हणजे त्याला खतरा असल्या म्हणजे ते काय असतं, डिफेन्स करायचा एक हे असतो. तुला कोणीतरी मारायला आलं, तू कसं हात वरती करतो, बरोबर. तसं तुला कोणतरी तुला वाटलं की ते काहीतरी हे होतंय, मग तो काय करणार की तो रेड अँटीना ओपन करणार. म्हणजे समोरच्याला वाटेल की काहीतरी लाल आहे म्हणजे डेंजर आहे. त्यांच्यासाठी प्राण्यांसाठी रेड इज डेंजर. नेचर मध्ये तू बघ, तुला दाखवतो मी आता ते झाड, समजा दिंड्याची जो काही झाडं मिळाली ना, त्याच्यामध्ये जो वरचा तुरा असतो तो लाल असतो. दिंड्याचा किंवा बऱ्याचशा लाल होत, लालसर असतो. ते कोवळे असतात तेव्हा ना, इव्हन गाई म्हशी ज्या असतात ना, आपली गुरं पण असतात, ती पण ते कधी खाणार नाही, ते खालचं खातील. चांगले जे ग्रीन पानं असतात ती खाणार. कारण इव्हन त्यांना पण माहिती आहे की रेड इज डेंजर, पॉइझन असू शकतो. तिकडे ते दिंडे आहेत ना, लाल हे भेटतील, जाताना भेटतील खाली. आता दिसेल वरती. अच्छा, तो एकदम तिथे बसलाय तो ना. हो रे, हा पण अजून हॉर्नबिलच आहे. परत उडला का वरती, इथूनच गेला. इथून आता क्लिअर दिसतो, सारखी फिरवत असतो. दिसला अशी बाजूबाजूला बघेल किडे आहेत का. ग्रे हॉर्नबिल खाली कोकिळ आहे. एवढे पक्षी आहेत वेगवेगळे. हॉर्नबिलचा दुसरा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला इथे ऍक्च्युली. आणि ही आय थिंक इथे कोकिळ आहे. कॅमेरामधून तुम्हाला दिसणार नाही, यायचं तर तुम्हाला इकडे येऊन सगळं अनुभवावं लागणार. बायनॅक्युलर घेऊन यायचं. हां, बायनॅक्युलर आणलात तर बेस्ट, नाही तर मग असा एकदम प्रॉपर चांगला झूमवाला कॅमेरा आणा. हा बघा, इथे तो ग्रे हॉर्नबिल दिसला. कोण आहे? हॉर्नबिलच आहे. दोन असते, जोडी असते. दिसतो वरच्यावर दिसला. वरती ह्या फांदीवरचा दिसला मला. त्या वरच्या फांदीवर बघ इकडे. इथे किंगफिशर बसलाय. तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, कदाचित नाहीच दिसणार. हे बघायचं ना तुम्हाला, तरी आम्ही खूप उशिरा आलोय. जर हे तुम्हाला बघायचे आहेत ना रिअलमध्ये एकदम व्यवस्थित प्रॉपर, तर तुम्हाला इकडे यायचं आहे. या बायनॅक्युलर घेऊन या, कॅमेरा घेऊन या. खूप पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथून पण व्यवस्थित दिसतो. आणि इकडे पाठीमागून अजून बघत नाही. काय वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितलेत. आणि आवाज तर म्हणजे पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी पर्वणी आहे इकडे यायचं झालं तर. पण एक काय बायनॅक्युलर कॅमेरा जे काय असेल ते व्यवस्थित इक्विपमेंट सोबत या. आणि थोडंसं आम्ही उशिरा उठलोय, तुम्ही जरा लवकर उठून दादासोबत निघा. खूप पक्षी दिसतील. मी पहिल्यांदाच तो ग्रेवाला हॉर्नबिल बघितला आहे. आता येता किंगफिशरचे 2 वेगवेगळे प्रकार बघितले. पोपट आहेत खूप सारे, खूप पक्षी आहेत, खूप आवाज येतात छान छान. आणि मेन म्हणजे शांती आहे इकडे खूप. सगळं अनुभवायचं आहे तर या. खाली कमेंटमध्ये नंबर, लोकेशन आणि दादाची दोन्ही पण पेजेस, इन्स्टा आणि यूट्यूब दोन्ही पेजेसचं तुम्हाला लिंक देतो. बघा, इन्क्वायरी करा. खूप सुंदर आहे. आणि ही जागा बघा, इथे मंदिर आहे यांचं गावचं. इथे पण पक्षी आहेत खूप. पण हे लोकेशन बघा कसलं वाटतंय. समोर मंदिर, चाललो आम्ही मस्तपैकी. साईडलाही मोठी मोठी खूप जुनी झाडं आहेत. आणि यांच्या गावचं हे मंदिर. सुख आहे यार हे. कोकण काय असेल ना तर हे आहे कोकण. ही समृद्धता आहे कोकणची, सोनं आहे. आणि जपायला पाहिजे. जे जपण्याचं काम हा एक कोकणातला मुलगा करतोय. ते नुसतं जपत नाही तर ते तुम्हाला दाखवतो सुद्धा आहे की काय आहे, काय होतं, कसं असायला पाहिजे. समृद्ध जीवनशैली म्हणजे खूप पैसा किंवा फ्लॅट असणं हेच नाही आहे. तर समृद्ध जीवनशैली म्हणजे मेंटल पीस असणं गरजेचं आहे. तो हा इथे दाखवतो कसं जगता येतं. स्वतःचं जेवण स्वतः आपलं मळ्यातून घेऊन या, स्वतः बनवा, स्वतः खा. फ्रेश ऑर्गॅनिकसाठी आपण जे मुंबईला फिरत असतो इकडे ऑर्गॅनिक पाहिजे, ते पाहिजे. तुला काय माहिती ऑर्गॅनिक म्हणजे? ऑर्गॅनिक खरंच ऑर्गॅनिक आहे?
हे जे आम्ही कालपासून जे अनुभवतोय ना ते सगळं ऑर्गॅनिक आहे. ते आपल्याला जगता यायला हवं. ते कसं जगायचं आहे ते दाखवतो हा माणूस. तर या नक्की या. त्याचा हा जो प्रयत्न आहे तो खूप लोकांपर्यंत गेला पाहिजे. खूप लोकांनी तो अनुभवला पाहिजे. अनुभवाल तर कळेल. तर मंदिर दाखवतो तुम्हाला एकदा. बघा मंदिर. अशी मस्त सकाळ झाली आहे तरी खूप आम्ही उशीर आलो. आणि समोरचं मंदिर, हे लोकेशन. मग सूरज खरात कसं वाटतंय? मस्त वाटतं, जबरदस्त वाटतं. खाली मजा आली. हा खरं तसं वेगळं कोकण अनुभवायला मिळालं वाटतं. हो खरं म्हणजे हे वेगळं कोकण ऍक्च्युली ह्याने अनुभवलंय. मी माझं जुनं लहानपणी जो कोकण परत अनुभवलं खरं. मी काय असं काय दुबईला राहत नाही, कोकणातच राहतो. पुण्यात राहतो तो, कोकणात नावाला असतो. पण आमच्याकडे आमच्या देवगडची जी लाईफस्टाईल ती वेगळी आहे. हा ते थोडं शहर टाईप होतं आणि हे पूर्ण प्रॉपर गाव. आणि असं मस्त नदीच्या पात्रातूनच निघत चाललोय. मजा येते एकदम. पक्षी मस्त मिळाले सकाळी बघायला. अगदी आता आम्ही घरी जातो, आवरतो आणि आपला पुढचा प्लॅन काय मी केलाय सुरू. TRP साठी काय लोक माझं नाव खराब करतात. TRP काय बोलणार. कसं आहे माहितीये सूरज, तुला जो घाम आला ना ज्या पद्धतीने त्याच्यावरूनच कळतंय. मी स्वेटर घातलं. सामे असं मस्त माळ्यातून फिरतोय, नदीच्या पात्रातून छोट्या व्हाळातून निघतोय असं चालत. मजा येते. आम्ही असं पहिले आमच्या लहानपणी आम्ही असे उंडगायचो दिवसभर. इकडे तिकडे करवंद काढायला जा, जांभळं जमा करायला जा. ते आमच्याकडे चारा बोरं असतात ती जमा करायला जा. तोरणं म्हणून, तोरणं माहिती आहे तुला? तोरणं ती व्हाईटवाली कसली लागतात रे ती भारी. तिथं आम्ही डब्बे वरून आणायचो तेव्हा. हा आता आम्ही आलो फिरून. ऍक्च्युली पक्षी निरीक्षण करून आलो. सगळे पक्षी बघितले. म्हणजे खूप छोटा ट्रेल केला कारण आम्हाला जायचंय म्हणून. आणि तेवढ्या ती आजी सापडली. आम्हाला आजी दिसली. 100च्या वरची आजी आहे. हातात काठी नाही आहे, डोळ्यावरती चष्मा नाही आहे आणि आजीला ऐकायला पण व्यवस्थित येतं. आजी एकदम ठणठणीत आहे. अशी ठणठणीत राहणार. काय माहिती आहे रिझन? गावचं समृद्ध जीवन आणि गावच्या जी हेल्दी लाईफ आहे ना, जे आम्ही कालपासून म्हणतोय काय आहे त्यासाठीचं हे त्याचं हे आहे रे ॲक्च्युली. आता आपण मुंबईचे आपले 50-60 वर्ष राहतील कदाचित, पण हे अनुभवायचं, हे पाहायचं तुम्हाला. हे जे सगळं अनुभवायचं तर तुम्हाला यायचं आहे. नानीचं वाडो बघायला आलं तर नुसतं तुम्हाला स्टे नाही आहे, तुम्हाला सगळं अनुभवायचं आहे आणि त्यासाठी यायचं आहे तुम्हाला. या, भेटा, बोला आणि बघूया. कसलं भारी दिसतं काढलं काय? आम्ही आता पक्षी बघून आलो आहे, सकाळचा राऊंड मारून आलो मस्त. आता भूक लागली, नाश्ता करणार आणि आमचं तसं बाकी आवरलं आहे, नाश्ता करून निघायचं आहे. आणि अजून पुढचा प्लॅन जो आहे तो पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे तुम्हाला असे आय थिंक अजून 2 ब्लॉग मिळतील कदाचित, ते दाखवतो तुम्हाला पुढे. आता जरासं घराचं शूट बाकी आहे ते करूया आणि नाश्ता करूया आणि निघूया.